रामकृष्ण हरी. आज आपण चालू करत आहोत अध्याय 9वा. आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की परिटास वरदान. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. तर आपण अध्यायाला सुरुवात करत आहोत. तर मग नामधारक सिद्धाला म्हणाला की महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय काय लीला दाखवल्या. सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्यात श्रीपाद येथे स्नानासाठी नित्य नदीवर जात असत. लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्म करत असत. त्या ग्रामात एक परीट राहत असे. तो भाविक होता. श्रीगुरूंना पाहतच तो हातातले काम ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करायचा. साष्टांग नमस्कार म्हणजे 6 अंग जमिनीला टेकून जो नमस्कार केला जातो त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. तर मग एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले की मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू त्या कष्टाची कामे करतोस, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असं नाही. की आपुलकी पाहून परीटाला खूप बरे वाटले. संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागले. मठ झाडणे, अंगण झाडणे, सडा संमार्जन करणे आदी कामे तो आवडीने करीत असे. वैशाख मासात एक अभिनव दृश्य पाहिले त्यांनी. एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमेत नौकाविहारासाठी चालला होता. राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. शृंगारलेली नौका नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवक वर्ग, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुख सोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेला. मठ आणि अंगण झाडताना तो विचार करू लागला, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठी. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपले नशीब मात्र कष्टच आहेत, आपले जिने व्यर्थच होय. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, परिटा, ए परिटा, मनात काही चिंतन चालले आहे का. तो म्हणाला, स्वामी, या राजाचे दुःख, सुख आणि ऐश्वर पाहून मला त्याचा हेवा वाटला. आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटली. पण असा विचार मी का करू. तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्रीगुरु म्हणाले, परिटा, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहे. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाही. त्यामुळे तुझ्या मनात सुख भोगांची इच्छा निर्माण हे साहजिकच आहे. त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्ष प्राप्त अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील, असं मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर प्राप्त होईल. परीट म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, छे, तू माझा निस्सीम भक्त आहेस. मी तुला अंतर कसे देईल. तुझ्या वृद्धपकाई नरसिंह सरस्वती रूपाने तुझी भेट घेईल. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खून सांगेल. ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग. परीट म्हणाला, त्या भोगांचा मी या म्हातारपणी मला काय उपयोग. ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेल. तेव्हा तथास्तु म्हणून श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला. घरी गेल्यावर परीट मरण पावला. कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. असो, मग परीटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाली. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार घोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्रीगुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजूनही तेथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्रीगुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते. असे सांगून त्यांनी मग पुढे कथा सांगायला सुरुवात केली. ती कथा आपण पुढील अध्याय पाहू. अध्याय 9वा समाप्त. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर अजूनपर्यंत आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लवकरच आपण 10वा अध्याय घेऊन येत आहोत. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त
रामकृष्ण हरी.